श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज आहे बुधवार दिनांक 27 मार्च 2024 आणि आजचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो बघा। तर हे तुकाराम बीज म्हणजे काय तर याविषयी माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला व्हिडिओ दिसायला आहे तो आहे देहूमधील, आणि या व्हिडिओमध्ये तुकाराम महाराजांचे मंदिर आणि त्यांचे निवासस्थान जे तुकाराम महाराज राहत होते ते निवासस्थान तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। तर ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाचे कळस। तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे बघा। या संतांपैकी एक प्रभावशाली व प्रतिभावंत संत म्हणजे संत तुकाराम महाराज होत। यांच्या अभंगामधून आपल्याला प्रेरणा मिळते। तुकाराम महाराज यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत। संत तुकाराम हे काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचाराचे संत होते। त्यांच्या अभंगांना व्यावहारिकतेची जोडी होती आणि सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले। संत तुकाराम हे एक वारकरी संत होते। ते मानवाच्या रूपातील एक अवतारच होते। ते 17व्या शतकातील एका वारकरी संत होते। त्यांचा जन्म वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला झाला। पंढरपूरचा विठ्ठल व विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते। तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीत महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात। जगद्गुरू तुकाराम महाराज हे लोककवी होते। संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे। सर्व काळ ते हरिनामात दंग असायचे। ते देहात असूनही नसल्यासारखेच होते। तर तुकाराम बीज म्हणजे नेमके काय तर संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात झाला। संत तुकारामांच्या जन्मवर्षाबाबत अनेक मतमतांतरे आहेत। तर फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठ गमन झाले असे मानले जाते। म्हणजेच संत तुकाराम यांचा देव सदैव वैकुंठी घेऊन गेल्याची मान्यता आहे। या दिवसालाच तुकाराम बीज म्हणून संबोधले जाते। वद्य द्वितीयेच्या दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले। मात्र याबाबत काहींची वेगळी मते आहेत। संत साहित्याच्या काही अभ्यासकांच्या मते संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नसल्याचेही बोलले जाते। तर संत तुकाराम हे 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते। संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून आणि कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम केले। तुकाराम महाराज बीजच्या दिवशी भाविक तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांना नमन तसेच अभिवादन करतात। तर आज आहे 27 मार्च आणि आज तुकाराम बीज म्हणून हा दिवस साजरा केला जातो। तर संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा हा दिवस आहे असं म्हटले जाते बघा। वैकुंठातून विमान आले आणि ते संत तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष पांडुरंग येऊन तुकाराम महाराजांना त्या पुष्पक विमानातून घेऊन गेले आणि तोच दिवस हा आजचा दिवस आहे। तर संत तुकाराम यांचे देहू या आपल्या जन्मगावातच त्यांचे वैकुंठ गमन झाले। आणि या परिसरात एक मंदिर आहे। याच मंदिराच्या शेजारी एक नांदुरकी वृक्ष आहे असे म्हटले जाते बघा। म्हणजे तुकाराम महाराजांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केले। हे नामस्मरण त्यांनी नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली केले। तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या समोर झाले आणि तेव्हापासून ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात। इतकेच नाही तर तुकाराम बीजच्या दिवशी हा नांदुरकी वृक्ष हलतो अशी अनेकांची मान्यता सुद्धा आहे। म्हणजे आजच्याच दिवशी बघा हेच ते मंदिर आहे, याच्या बाजूला तो नांदुरकी वृक्ष आहे आणि या नांदुरकी वृक्ष आजच्या दिवशी
म्हणजे त्या झाडाची पाने असं पूर्ण झाड हालते असे म्हटले जाते. आणि हे सर्व जे वैकुंठ गमन झाले तुकाराम महाराजांचे, त्यावेळेला जे ग्रामस्थ होते त्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या समोर तुकाराम महाराजांनी वैकुंठ करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हरी, ठेविले चरण दोन्ही विटेवरी, ऐसे रूप हरी दावी डोळा, कटी पितांबर कास मिरवली, दाखवी पाहिली ऐसी मूर्ती, गरुड पारावरी उभा राहिलासी, आठवे मानसी तेची रूप, झोरोनी पांजरा होऊ पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, तुका म्हणे माझी पुरवावी आस, विनंती उदास करू नये, आणि आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. असे म्हणत संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. त्यांना विनम्र अभिवादन. गरुड पक्षावरी स्वार झाला, गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला, जाता जाता राम राम केला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा